नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत दत्ता राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्र या मालिकेतील 29वे व्यक्तिचित्र गरुड पुराण सादर करती पूर्वा धारप. कोकणातल्या दापोली तालुक्यातल्या बनागरी या 3 बाजू डोंगरांनी वेढलेल्या खेडेगावाची चौथी बाजू नदी सांभाळते. गावाचा आकार तांबणासारखा. काही वर्षांपूर्वी त्या नदीवर धरण बांधलंय, त्यामुळे नदीला आता वर्षभर भरपूर पाणी असतं. या नदीच्या पाण्यावर नारळ, सुपारी, केळी यांच्या हिरव्यागार बागा आणि खूप आत जगापासून खूप दूर वसलेली बनागरी. गावाची लोकसंख्या 700-800. 5-7 वाड्यांमध्ये विखुरलेली 150 घरं, थोडी ब्राह्मण वस्ती, काही जवळखोतांची घरं आणि बाकी अन्य अशी मिळून बनागरी सजलेली. जगापासून, जगात घडणाऱ्या रोजच्या व्यवहारापासून कोसो दूर अलिप्त अशी बनागरी. उत्पन्नाचं साधन म्हणजे नारळ, सुपारी, केळी, आंबा, काजू आणि भातशेती. इथेच वसंता करमरकर जन्माला आला, मोठा झाला आणि इथेच नदीच्या काठावरच्या पत्र्याची शेड असलेल्या स्मशानात विलीनही झाला. कोकणात टोपण नावं ठेवून त्या नावानं माणसाला ओळखण्याची पद्धत फार जुनी. गावात 2-4 बंड्या असले तर त्यांच्या वैशिष्ट्यांप्रमाणे त्यांना नावं ठेवली जातात. कोणाला सारखी उचकी लागते म्हणून अचबंड्या, कोणी नायलॉन बंड्या, कोणी उघडा बंड्या. वसंताला गरुड वशा हे नाव केव्हा पडलं हे माहीत नसलं तरी बनागरी आणि ती पंचक्रोशी गरुड वशा या नावानीच त्याला ओळखत असे. वसंताने आयुष्यभर 2च कामं केली. एक म्हणजे शेती बागायत आणि आचारी व्यवसाय. त्याच्या हाताला चव होती. कोणाकडं काही कार्य असलं की त्याला हटकून आचारी म्हणून आमंत्रण येत असे. वसंता पंचक्रोशीत देखील कोणाकडे लग्न, मुंज असं शुभकार्य असलं की आचारी म्हणून जात असे. तिथं नातेवाईक आणि पाहुणे मंडळी जमलेली असायचीच. वसंतासोबतच उदबत्त्या, धूप, धूपकांड्या, अष्टगंध आणि S.H. केळकर कंपनीच्या अत्तराच्या बाटल्या आलेल्या पाहुण्यांना विकत असे. पूर्वी लग्न कार्यात आतासारखा थाटमाट नसला तरी कार्य घरीच होत असत आणि 4-4 दिवस आधीपासून पाहुणे मंडळी येत असत. त्यामुळे आचारी म्हणून ज्या घरी कार्य असेल तिथे वसंताचा सुद्धा 4-5 दिवस मुक्काम ठरलेला असायचा. रात्रीची जेवणं झाली की मंडळी अंगणातल्या मांडवाखाली पथाऱ्या पसरून गप्पा मारत बसत. वसंत देखील त्यात हटकून असे. अनेक घडलेल्या आणि न घडलेल्या गमती जमती सांगून लोकांची करमणूक करी. तुला सांगतो धनंजय, गावात नवीन मोबाईल आला होता. टेपवाडीत थोडी रेंज यायला लागली म्हणून केशव करमरकरानं नोकियाचा नवा मोबाईल घेतला. कोणाला फोन लावायला लागला की पलीकडून कोणी बाई बोले, इस मार्ग की सभी लाईने व्यस्त है, थोडी देर बाद प्रयास करे. 4-5 वेळा असं झालं की केशव इकडून तिला विचारायचा, साधारण किती वेळाने करू परत. खूप दिवसांनी त्याला उलगडा झाला की ती टेप वाजत असते, कोणी बाई बोलत नसते तिथे. मग सगळे खळखळून हसत. पुण्याहून कुणी मोठी तालेवार माणसं लग्न कार्याला आलेली असत. शहरातील लोकांवर का कुणास ठाऊक पण वसंताचा राग असे. मुळात बनागरी गाव खड्ड्यात, 3 बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं, त्यामुळे उन्हाळ्यात उकाडा फार होत असे. फारच बुवा उकडतं इकडे. असं कोणी मुंबईकर बोलला की अरे कोकणात हवा दमट, त्यात आमचा गाव खड्ड्यात, इथे उकडायचेच हो. आणि कोणाच्याही घामाला काही सुगंध यायचा नाही,
ती दुर्गंधीच असायची. माझ्याकडे त्यावर उतारा आहे असं म्हणून मग तो आपल्याकडे असलेल्या अत्तराच्या बाटल्यांचं मार्केटिंग करून विकत असे. वसंत दिसायला बेतासबाद. वय अंदाजे 55. साधारण उंची, किरकोळ शरीरयष्टी, कमरेच्या खालचा भाग उंच, गुडघ्याखाली पोटऱ्यांमध्ये थोडे वक्र झालेले पाय, त्यामुळे चालताना 2 बाजूला डुलत डुलत चालत असावा असा भास होई. भुवयांच्या मध्यातून निघून उंच होत धनुष्यासारखे पुढे निमुळते होत गेलेले नाक. कदाचित त्यामुळेच त्याला गरुडवशा हे नाव पडलं असावं असं आपलं मला वाटतं. समोरचे 4 दात पुढे आलेले, अंगात पट्ट्याची नाडी चड्डी इतकाच पोशाख. हाचारी म्हणून गेला तर फक्त आखूड पंछा, जाळीचा गंजी फ्रॉक आणि गळ्यात गमशा. गळ्यात अनेक गाठी मारून अडकवलेल्या कितीतरी किल्ल्या आणि अनेक वर्ष पाणी न लागलेलं जानवं. चेहऱ्यावर एक सतत दिसणारी बेफिकिरी आणि बोलण्यात कमालीचा तुसडेपणा. कोकणात कुठल्या गोष्टीचा उत्सव होईल याचा नेम नसतोच. बनागरीत कोणाच्या घरात कोणी माणूस गेलं की मग हळूहळू त्या घरात बाया, बापड्या, गावकरी जमायला लागायचे. बहुतेकांचे नातेवाईक, मुलं बाळं मुंबई, पुण्यात. त्यामुळे माणूस गेलं की ती बातमी पोचून नातेवाईक बनागरीत येईपर्यंत 24 तास देखील उलटून जायचे. मग नातेवाईक येईपर्यंत गावातले लोकच त्या घरी असायचे. त्यात वसंता अग्रभागी असे. एकदा दक्षिणोत्तर ठेवलेल्या त्या निष्प्राण देहाला नमस्कार केला की मग तो सगळे अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत सक्रिय असे. लाकडं, कफन, हार, फुले, अबीर, बुक्का, शेंदूर, हळद, पिंजर, तिरडीचा बांबू या व्यवस्थेत तो हटकून असायचा. नातेवाईक मंडळी येईपर्यंत अनेक वेळा रात्री जागरणसुद्धा करायला लागायचं. वसंत असला की मात्र रात्र पटकन सरायची. जागरणाला 10-20 टाळकी तरी असायचीच. वाशा, गाय छापची पुडी असली तर दे आणि काहीतरी सांग रे, साला कंटाळा आला बसून बसून. इतकं नुसतं कोणीतरी बोललं तरी पुढचा 1.5 तास पटकन जाई. गाय छापची गोळी लावून वसंता सुरुवात करी. अरे, या बनागरीत माझ्या डोळ्यासमोर 50 जण तरी जळालेत हो, काही वाटत नाही आता. आणि खरं सांगू का, कोणी गेलं ना की तिथल्या जमलेल्या गर्दीची 3 वेगवेगळी वर्तुळं असतात. एक कुटुंबाचं, एक जवळच्या नातेवाईकांचं आणि एक तुमच्या माझ्यासारखं पोचवण्यापुरतं आलेलं. पहिलं वर्तुळ खरं दुःखी, दुसरं काही दुःखी तर काही जिवंत असताना त्या गेलेल्या माणसानं काय उद्योग आणि व्यवहार केले त्यानुसार थोडे दुःखी आणि थोडे आनंदी सुद्धा हो. आणि आपण 3ऱ्या वर्गातले, तुमच्या आमच्यासारखे. नेमका साला संध्याकाळी गचकला, आता रात्रभर जागरण आणि कामांचा विचका अशा भावनेने करवालेले हे आपण. इतक्या सोप्या भाषेत वशा जगरहाटी डोळ्यांसमोर उखडी करीत असे. एकदा एक आयुष्याची 80 पार केलेली आजी गेली. ठरल्याप्रमाणे रात्र सगळ्यांनी जागवली. पहाटे तिचा मुंबईचा मुलगा, सून, नातवंड गाडी करून बनागरीत पोहोचली. अंत्यदर्शन, पहिला दुःखाचा भर उसरला. अंत्यविधी आटोपला आणि मुलगा बाहेर जमलेल्या मंडळीत येऊन बसला. हे दिव्य रस्ते बुवा इथले. इथे येईपर्यंत गाडीत डोळ्याला डोळा काही लागला नाही. टुमच आहे सगळं. कधी सुधारणा होणार आहेत कोकणात देव जाणे. काहीतरी बोलायचं म्हणून मुलग्यानं समोर गर्दीकडे न बघताच हे वाक्य टाकलं. इथे रात्रभर आम्ही जागरण केलं त्याचं याला काहीच नाही. आणि प्रवासातल्या त्रासाचा मात्र असा उल्लेख झाल्यावर आधीच जागरण झालेला वशा जाम वैतागला. केश, अरे हे मुंबई नाही बाबा, इथे तेल पुसवून घेता यायचं नाही हो रस्त्यावरचे. आता आलायत ना, पुढचे सगळे विधी उरकेपर्यंत तरी थांब आणि गरुड पुराण वाचायला घे जमलं तर. जिवंतपणी नाही, पण आता तरी मुलग्याने गेल्यावर काहीतरी चांगलं केलं असं म्हातारीला वाटून त्याचं तेवढं तरी पुण्य तुला मिळेल हो.
इतकं सडेतोड कोकणातलाच माणूस तोंडावर एखाद्याला सुनावू शकतो याचा प्रत्यय मुलग्याला तात्काळ आला. एवढ्यात गरुड पुराणाचा उल्लेख गरुडवशाकडून झाला म्हणून जमलेल्यांमध्ये खसखस देखील पिकली. बनागरीतले बाळूकाका करमरकर एकदा आजारी पडले. वय देखील झालं होतं. मुलगा मकरंद अमेरिकेत, पण धावत आला बिचारा. दापोलीत ॲडमिट केलं. पेशंट अमेरिकेतल्या मुलग्याचा बाप. केस जवळजवळ गेलेली, तरीही डॉक्टर धड काही सांगेनात. पेशंट प्रतिसाद देत नाहीये, पण आम्ही प्रयत्न करतोय इतकंच सांगून बाळूकाका दिवसभर व्हेंटिलेटरवर. वसंता बघायला आला. जुजबी चौकशी केल्यावर 8 दिवस व्हेंटिलेटरवर आहेत असं कळलं. मग क्या, अरे तुम्ही अमेरिकेतले ना रे, इतकं साधं सुद्धा कळत नाही कसं तुम्हाला? 8 दिवस झाले. नीट बघा जरा. बाळूकाकाची दाढी थोडी तरी वाढलेली दिसेल की नाही? अरे नावी उठला की केस फुटला अशी म्हण उगाच काय रे मक्या? अरे बाळूकाका कधीच गेलाय आणि मड्याला केस नाही उगवत. तुझे खिसे हे फक्त खवीज डॉक्टर कापतायत हो. ते खोट्या हवेचं मशीन काढा आणि आवरा आता हे सगळं. मी पुढे जाऊन तयारी करतो, तुम्ही या मागून. वनागरीत बाळूकाकाला नदीकाठी आता शांत झोपू दे हो. मकरंद सुद्धा वसंताचं हे निरीक्षण पाहून आश्चर्याने वसंताकडे बघतच बसला. अशी ही कोकणातली अजब माणसं, अनुभवाच्या मात्रा उगाळून प्यालेली. पुस्तकी शहाणपण कदाचित नसेल, पण व्यवहारात कुठेच कमी पडायची नाही. कोरोना जगावर कोसळला आणि एक दिवस वसंताच्या जिभेची चव गेली. सर्दी, कफ आणि ताप. 5व्या दिवशी वसंता तडकाफडकी गेला. घरासमोर ही गर्दी झाली, पण त्या 3 वर्तुळाच्या व्याख्येतलं बाहेरचं 3रं वर्तुळ मात्र त्या दिवशी खूप आक्रसून गेलं होतं. गरुड वसंताच्या ओटीवर त्यानंतर 7 दिवस भक्तिभावानं गरुड पुराण वाचलं गेलं. धन्यवाद. रसिक वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील. la 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 la